माझ्या को रानी से प्यार हो गया. होय बाबा तुम्ही तुमच्या काळात तर लय फार हिरो पॅकच्या चिकण्या दिसत आता तुम्ही इम्रान हाशमी सारखे दिसता म्हणल्यावर बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची डायरेक्ट दाढी ना विराट कोहली सारखी करतो. जरा मला केस वाढवानीच वाटत आहे. जरा बारीक करू का केस? नाही मोठाली करी एवढ्याला झाली. वाढा बोलतो का माझ्या गोपीच्या दुकानात आला वाढा बोलतो. अक्षरच्या आजोबांपासूनची परंपरा आमची कटिंग करायची तुम्हाला अक्कल शिकितो का? माणसं ठेव. वय राजू शेठ तुमचे केस लय पिकले जरा काळे करून घ्या ना. लय चिकणे दिसतात तुम्ही. लागले का माणसांच्या टिंगली करायला? मुस्कान फोडू काय गोप्या तुझं? जास्त सण नाही होत गोपीच्या दुकानात तुम्ही येऊ नका. तुमचं ते टकले घेऊन निघा. फिरतीचं जुळ जुळ पाणी. कोणाचा फोन आला कडे? हा हॅलो बोला ना. आमच्या म्हाताऱ्याचा दावा आहे, येतो का गोप्या? तुमच्या म्हाताऱ्याचा दावा आहे. मी सांगतो अक्षरशः मी येऊ नाही शकत तुमचे टकले करायला. तुम्हाला माझ्या दुकानापुढे दावा घालावा लागेल तेव्हा येईन मी. काय लोक आहे तुम्हाला अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी येतं माझ्या कधी कधी. बरं डागाला लागली कळे पाणी बाजा बाजा कळ. तुला अक्षरशः सांगतो भाऊ अमेरिकेचा पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आलता का? गोपीजेट का मालिश केले गेला नाही भाऊ. अक्षरशः तुला सांगतो गोपीजेटची मालिश एवढी फेमस आहे. शेट लवकर आवरणा मारवायची कॉलेजला लवकर कटिंग कर माझी. अरे तुम्ही आजकालचे पोरं गोपीजेटला तुम्ही वॉर्निंग द्यायला लागले म्हणजे भाऊ भले भले गावठी पिक्चर मधले हिरो गोपीजेट वेटिंगला थांबतात. तुम्ही 2 मिनिटं एक व्हायला लागले का? नाही थांबता येत ना दुसरीकडे जाऊन कटिंग करा. भाऊ ना तुम्हाला अक्षरशः सांगतो मला डायरेक्ट दुबईला बोलावलं होतं हायपाय दुकानात कटिंगच्या कामाला. गोपीजेटचं स्वतः दुकान काय कमी हायपाय का? त्यांना असं उत्तर दिलं म्हणलं मी काय माझं गाव सोडू शकत नाही. काय करायची करा. त्यांना जमलं तर इकडे येते ना आपण नाही जाऊ शकत कोणा.